नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात महाफास्ट 100 बातम्यांचा आढावा. लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार होईल असं विधान करू नका. कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिला दम. लाडकी बहीणबाबत रवी राणा आणि महेश शिंदेंच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांची तंबी. ताई माई अक्का कपटी आणि सावत्र भावांना मारा बुक्का. जळगावातील सभेतून मुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर निशाणा. लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार असं लोक बोलतील, पण तसं काही होणार नाही. ते पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार. अजित पवारांचं वक्तव्य. बहिणीला सासरी सोडणारा भाऊ आता ओवाळणी परत घेतोय. तू योजनेचे पैसे परत घेऊन तर दाखव, मग बघते. सुप्रिया सुळेंनी भर सभेत रवी राणा आणि महेश शिंदेंना भरला दम. मतं विकत घेण्यासाठी लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणी बेईमान लोकांना ओवाळणी टाकणार नाही. बारामतीत लाडक्या बहिणीच दादांना पराभूत करतील. संजय राऊतांचा हल्लाबोल. 1,500 आम्ही देतोय, विरोधकांच्या का पोटात दुखतंय. लाडक्या बहिणींनो सावत्र भावापासून सावध राहा. फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. योजनांसाठी वाटायला पैसे आहेत, मग मोबदला द्यायला का नाहीत. सुप्रीम कोर्टानं पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणात राज्य सरकारला धारेवर धरलं. त्रिमूर्तीचं सरकार असेपर्यंत मायमाऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही. रवी राणा आणि महेश शिंदेंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांकडून लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्टीकरण. लोकप्रतिनिधींच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे चांगल्या योजनेची बदनामी. रवी राणांच्या लाडकी बहीण योजनेवरून बच्चू कडूंची टीका. सावत्र भावांकडून लाडकी बहीण योजनेला विष देण्याचं काम. विरोधक सरड्यापेक्षाही जास्त रंग बदलत आहेत. सुधीर मुनगंटीवारांची टीका. सत्तेतले आमदारच म्हणतात योजनेतल्या अर्जाची छाननी करू. 10 लाख अर्जाचे 1 लाख अर्ज करायला हे वेळ लावणार नाही. आमदार महेश शिंदेंच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांचा हल्लाबोल. लाडकी बहीण योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचं अभियान. राखी पौर्णिमेनिमित्त लाडक्या बहिणीशी फडणवीस संवाद साधणार. चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. गुलाबी कलरमुळे भविष्यात अजितदारांचं भलं होणार. लाडकी बहीणमुळे विरोधकांचे घोडे फरार आणि टांगा पलटी होणार. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्राला उभं करणं चूक. मला वाटतं तसं व्हायला नको होतं. राखी बांधून घ्यायला बहिणींकडे जरूर जाणार. वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांची कबुली. घरातील कर्ता पुरुष चुकीचा वागला तर आम्हाला दुसरा मार्ग काय. सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर निशाणा. तर आम्ही कोणालाही घाबरत नाही. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. माझ्या आयुष्यात अनेक दादा. मी बारामतीत असेल की नाही माहिती नाही. पक्षाच्या कार्यक्रमाला असू शकते. अजित पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं उत्तर. घरात राजकारण यायला नको. अजितदारांची भूमिका योग्य. अजितदारा स्पष्ट वक्ते. पोटात एक आणि ओठात एक असं त्यांचं नसतं. अजित पवारांच्या मुलाखतीतील वक्तव्यावर देसाईंची प्रतिक्रिया. अजितदारांवर दिल्लीतील अहमद शाह अब्दालीचा दबाव होता. संजय राऊतांची अजित पवारांवर टीका. कोणीतरी म्हणालं आज माझं मन सांगतंय असं व्हायला नको होतं. मग पक्ष चोरताना चिन्ह पळवताना मन कुठं गेलं होतं. अमोल कोल्हेंची कवितेतून अजित पवारांवर टीका. गुलाबी साडी नेसून सुप्रिया सुळेंची कार्यक्रमाला हजेरी. गुलाबी जॅकेटबद्दल माहिती नाही, पण माझ्या मुलाचं गुलाबी साडी सॉन्ग फेवरेट. सुप्रिया सुळेंचा अजितदारांवर निशाणा. एजन्सी सल्ले देईल त्यानुसार अजितदारा बोलतात. गुलाबी रंगावरून बाळासाहेब थोरातांचा अजितदारांना टोला. अजित पवारांना मोदी शहांच्या दावणीला पक्ष बांधायचा होता हे आम्हाला आता समजलं. अजितदारांची मिमिक्री करत महबूब शेख यांचं टीकास्त्र. महाराष्ट्र द्वेष्ट्यांच्या बुडाला मशालीची धग लावायची की नाही. आपल्याच खांद्यावर चढून महाराष्ट्र द्वेष्टे दिल्लीत बसले. उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर हल्लाबोल. भाजपबरोबर शिंदे आणि दादा गटाचे स्वतंत्र सर्व्हे. जागा वाटपात गोंधळ होऊ नये म्हणून स्वतंत्र सर्व्हे सुरू. सूत्रांची माहिती. सॅम्पलिंगमध्ये बदल करून माहितीतील पक्षांचा सर्व्हे. लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांची प्रश्नावली. सर्व्हेनंतर जिंकून येण्याच्या निकषावर तिकीट देणार. सूत्रांची माहिती. उमेदवाराचा सर्व्हे रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास तिकीट कापणार. विद्यमान आमदारांनाही आदेश लागू. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मोठा निर्णय. 2 महिन्यांपासून आमचा सर्व्हे सुरू. निवडून येणाऱ्यालाच तिकीट देणार. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. विधानसभेला आमच्या 177 पेक्षा जास्त जागा निवडून येतील. गिरीश महाजनांकडून विश्वास व्यक्त. लोकांमध्ये मविया हा चेहरा घेऊन जाऊ. मुख्यमंत्री पदाबाबत कुठलीही चर्चा नाही. नाना पटोलेंकडून स्पष्ट.
मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ आणि जनतेला सांगू. अद्याप कोणतीही चर्चा नाही. मवियाचा मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या चर्चेवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. पदामध्ये आम्ही अडकत नाही. प्रत्येकाला वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. सुप्रिया सुळेंचं विधान. हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका, अन्यथा अशा जिल्ह्यात बदली करू जिथे बायकोचाही फोन येणार नाही. हिंदुत्ववादी सरकार असल्याचं म्हणत नितेश राणेंकडून पोलिसांना धमकी. राज्यसभेची जागा अजित पवार गटास देण्यास भाजपमध्ये अंतर्गत विरोध. मकरंद पाटील यांच्या वाई विधानसभा मतदारसंघात उदयनराजे यांना अपेक्षित लीड न मिळाल्यानं भाजप नाराज असल्याची सूत्रांची माहिती. 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत मतदारसंघाचा डेटा घेऊन या. जरांगे पाटील यांचं मराठा कार्यकर्त्यांना आवाहन. जरांगेंकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत. भुजबळ जिल्ह्याला लागलेली 7.5 नाशिकमधल्या जागा येतात का बघ. येत्या निवडणुकीत तुझा करेक्ट कार्यक्रम करणार. नाशिकमधील रॅलीतून जरांगेंचा इशारा. माझा करेक्ट कार्यक्रम फक्त वरचा करू शकतो, बाकी कोणी नाही. जरांगेंच्या इशाऱ्यानंतर भुजबळांचं उत्तर. मागच्या दराने आमदार झालेल्यांना आरक्षणाचा प्रश्न काय कळणार. त्यांनी ग्रामीण भागात फिरावं. फडणवीसांनी हात टेकले तर हे कोण. जरांगे पाटलांची प्रवीण दरेकरांवर टीका. शरद पवार आणि उद्धव ठाकरे आपली राजकीय पोळी भाजतायत अशी शंका महाराष्ट्राला येऊ लागली आहे. जरांगेंच्या वक्तव्यावरून दरेकरांचा निशाणा. जरांगेंना आता पाडापाडीत रस असल्याचंही दरेकरांचं वक्तव्य. विधानसभेला बारामतीत अजित पवार आणि युगेंद्र पवारांमध्ये लढत. निवडून येण्यास अजितदारांना कोणतीही अडचण येणार नाही. अनौपचारिक गप्पांमध्ये पार्थ पवारांचं वक्तव्य. 50 वर्षात पहिल्यांदाच बारामती विधानसभा मतदारसंघात निरीक्षकाची नेमणूक. सुरेश पालवे यांची अजित पवार गटाकडून बारामतीच्या निरीक्षकपदी नेमणूक. सर्व गटतट दूर करण्याची जबाबदारी निरीक्षकावर असेल. नागपुरातील 5 जागा पवार गट मागणार. पवार गटाच्या नागपूर जिल्हा बैठकीत दावा, तर काँग्रेसचाही 6 जागांवर दावा. काँग्रेससमोर न झुकण्याचा पवार गटातील पदाधिकाऱ्यांचा मानस. अमरावतीमध्ये पश्चिम विदर्भाची महायुतीची बैठक संपन्न. महायुतीच्या बैठकीत अजित पवार गटाच्या एकाही नेत्याचं भाषण झालं नाही, तर अजित पवार गटाच्या कुठल्याच नेत्याचं भाषण न झाल्याची खंत. मिटकरींचं वक्तव्य. पुरंदरमधील स्थानिक नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट. पुरंदर विधानसभा मतदारसंघावर शरद पवार गटाचा दावा. पुरंदरमधून संभाजी झेंडे शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक. नांदेडचे खासदार वसंत चव्हाणांची प्रकृती स्थिर. वसंत चव्हाणांवर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार. श्वास घेण्यास अडचण होत असल्यानं रुग्णालयात उपचार सुरू. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज गृह मंत्रालयासोबत बैठक. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार. महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका. नगराध्यक्षांचा कालावधी 2.5 वर्षांवरून 5 वर्ष. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा. राजशिष्टाचार विभागाकडून प्रसिद्धीपत्रक जारी. शिवसेनेच्या सुनावणीची तारीख पुन्हा बदलली. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 20 ऑगस्टला सुनावणी. आधी 17 सप्टेंबरला होणार होती सुनावणी. शिंदे गटाच्या आक्षेपाने सिनेट निवडणुकीवर स्थगितीची टांगती तलवार. सिनेट निवडणुकीच्या मतदार नोंदणी प्रक्रियेवर शिंदे गटाचा आक्षेप. वकिलांमार्फत मुंबई विद्यापीठ कुलगुरूंना पत्र पाठवलं. साप्ताहिक मार्मिकचा 64वा वर्धापन दिन सोहळा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत संपन्न. मार्मिकच्या वर्धापन दिन विशेषांकाचं प्रकाशन. स्वातंत्र्य दिनासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीवर विद्युत रोषणाई. विद्युत रोषणाईत इमारती न्हावून निघाल्या. कोयना धरणाच्या 6 वक्र दरवाजांवर तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोयना धरण तिरंगी रंगाच्या विद्युत रोषणाईनं उजळलं. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणावरही तिरंगी विद्युत रोषणाई. धरणाच्या 10ही दरवाजांवर आकर्षक विद्युत रोषणाई. ठाण्यातील भातसा धरणाला आकर्षक विद्युत रोषणाई. मनमोहक विद्युत रोषणाई पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी. हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत धुळ्याच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये घरोघरी ध्वजवाटप. माजी सभापती किरण कोलेवार यांचा उपक्रम. राज्यात सरासरीच्या तुलनेत 27% तर देशात 5% जास्त पाऊस. महिन्याखेरीज पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधासाठी 2766 कोटींच्या कामांना मंजुरी. मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली विविध कामांना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी.
दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्र राज्याने आक्षेप घेतलेला असतानाही महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशनकडून मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व गोविंदांचा विमा उतरवण्याची मोहीम सुरू. विमा संरक्षणासाठी 24 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याचं आवाहन. म्हाडाच्या बनावट संकेतस्थळाद्वारे सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक. म्हाडा प्राधिकरणाकडून अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर विभागात तक्रार दाखल. मुंबईत वाहतूक नियंत्रण शाखेच्या विशेष मोहिमेअंतर्गत 221 ई बाईक चालकांवर कारवाई, तर 290 ई बाईक जप्त. कारवाई केलेले चालक विशेषतः डिलिव्हरी बॉय. 6,000 किलोमीटर रस्त्यांचं काँक्रिटीकरण होणार. 37,000 कोटी खर्च. 6 महिन्यात निर्णयात बदल. डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा राज्य मंत्रिमंडळात निर्णय. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई होणार. तंत्रशिक्षण संचालक डॉक्टर विनोद मोहितकर यांचे निर्देश. वाढीव जागांबाबतचा निकाल सर्व शिक्षण मंडळांना लागू. आरटी प्रवेशावर उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती. 10वी-12वीच्या वेळापत्रकावर आक्षेप. 10 दिवस आधी परीक्षा होणार असल्यानं नियोजन बिघडणार. शिक्षकांचा विरोध. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर आणि नागपूर ते पुणे दरम्यान विशेष रेल्वे गाड्या धावणार. धीरज सिंग यांनी पुणे एफटीआयच्या संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. 28 वर्षांच्या कारकिर्दीत सिंग यांची प्रसार माध्यम, जनसंपर्क आणि सार्वजनिक धोरण क्षेत्रात उल्लेखनीय कामं. नंदुरबारच्या शहादा शहरात वाहतुकीची समस्या वाढली. शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, मात्र वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष. नंदुरबार जिल्ह्यात मातृवंदना योजनेचा 10,416 मातांना लाभ मिळणार. गरोदर महिलांना 3 टप्प्यात अनुदान मिळणार. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 3 वर्षांपासून ठिबक सिंचन योजनेचं अनुदान मिळालं नाही. शेतकरी आर्थिक संकटात. शेतकरी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात. नंदुरबार जिल्ह्यातील हजारो शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित. पीक विमा काढूनही नुकसान भरपाई नाही. शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या. खानदेश क्रांती संघटनेची मागणी. धुळ्याच्या पांझरा नदीपात्रात अक्कलपाडा धरणातून 3,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा. जळगावातील महामार्गावर बुजवण्यात आलेल्या खड्ड्यांना हार घालून ठाकरे गटाचं आंदोलन. मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्यामुळे खड्डे तातडीनं बुजवण्यात आले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते जळगावात विविध योजनेतील लाभार्थी महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश वितरण. उपयुक्त साहित्यांचंही वाटप. पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्टला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर, तर ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजय महाराज पाचपोर यांना जाहीर. आरती अंकलीकर टिकेकरांना भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून घोषणा. कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रता प्रकरणाचा निर्णय लांबणीवर. सीएएसने सुनावणी पुढे ढकलली. 16 ऑगस्टला रात्री 9:30 वाजता निर्णय. कोलकातामधील डॉक्टर हत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे. पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यानं कोलकाता हायकोर्टाचा निर्णय. पुरावे नष्ट होण्याची भीती व्यक्त. राज्यातील निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन. नायर, जे रुग्णालयातील मेयो आणि पुण्यातील ससून रुग्णालयाचे निवासी डॉक्टर संपावर. कोलकातामधील महिला निवासी डॉक्टरच्या हत्येचे राज्यात पडसाद.